उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरमी भरपूर वाढत आहे. तर गरमीमुळे मस्त थंड काहीतरी प्यावंसं वाटतं. तर चला आज मस्त कलिंगडचा सरबत करतोय. त्यासाठी सगळ्यात अगोदर सब्जा बी भिजत घालायचे. तर 2 चमचे जर तुम्ही सब्जा बी घेतले तर 4 ते 5 चमचे पाणी घ्या. त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी घ्या आणि हे भरपूर वेळ भिजू द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास हे छान भिजू द्यायचे. तोपर्यंत आपण कलिंगड कट करतोय. तर सगळ्यात अगोदर कलिंगड स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता याचं कटिंग करायचं आहे. तर आता महत्त्वाची टिप्स सांगते. गोड कलिंगड, पिकलेलं लालसर कलिंगड ओळखायचं कसं? तर असा जर डाग असेल ना कलिंगडाला तर समजून जायचं का हे कलिंगड छान असं पिकलेलं आहे आणि आतून देखील लाल भडक आहे. तर कलिंगड घेताना ही एक टिप छान तुम्ही लक्षात घ्या. आणि कलिंगडाचं देठ जे असतं ना ते शक्यतो थोडंसं सुकलेलं पाहिजे, म्हणजे ते कलिंगड छान असं पिकलेलं असतं. तर बघा सांगितल्याप्रमाणे कलिंगड चिरल्यानंतर मस्त लाल भडक आहे आणि भरपूर गोड असणार आहे. तर बघा आता बारीक ह्याचे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जेवढं कलिंगड घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे छान असं बारीक बारीक पीस करून घ्यायचे. आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला, जर कलिंगडचा सरबत आवडला ना तर प्लीज नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर याच्यामध्ये आपण रोज सिरप देखील वापरणार आहोत. तर रोज सिरप बनवायला पण सोपं आहे, परंतु सध्या मी रेडीमेडच आणलेला आहे कारण माझ्याकडे वेळ नव्हता बनवायला त्यामुळं. आणि तुम्हाला रोज सिरप बनवायचं असेल तर सगळ्यात अगोदर गुलाबाची लाल अशी पानं उकळून घ्या, ती गाळून घ्या, त्याच्यामध्ये साखर टाकून त्याचा पाक करून घ्या आणि थंड झाल्यानंतर तुम्ही रोज सिरप म्हणून ते वापरू शकता. आता एका पातेल्यामध्ये कलिंगडाचे मी छोटे छोटे जे काप केलेले आहेत ते घेतलेत. सब्जा बी घातलेला आहे. सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा रोज सिरप ह्याच्यामध्ये घातलेला आहे. ह्याच्यामुळे खूप छान असं सरबतला चव येते. आता त्यानंतर दूध गरम केलेलं आणि ते थंड करून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त थोड्याफार करू शकता. तर इथे मी 1 लिटर दूध उकळवलेलं त्याच्यातलं थोडंसं ठेवलं आहे आणि बाकीचं सगळं ॲड केलं आहे. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आता मी इथे बर्फाचा वापर केलेला नाही आहे कारण मी दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे भरपूर थंड आहे दूध, त्यामुळे बर्फ मी अजिबात घालत नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता. आणि मस्त असा कलिंगडचा सरबत बघा तयार झालेला आहे. आता आपण ग्लासमध्ये हे सर्व करत आहोत. अतिशय साधी सोपी झटकन होणारी रेसिपी आहे आणि कलिंगडामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण भरपूर वाढतं, त्यामुळे कलिंगड आपण खातोच. तर अशा प्रकारे ज्यूस देखील त्याचा करून बघा, खूप सुंदर होतो. आणि चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.